भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे आज विधानसभेमध्ये पडसाद उमटले। काँग्रेस नेते नाना पटोलेंनी लोणीकरांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी करत विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर धावून गेले आणि सभागृहात विरोधकांनी एकच गोंधळ घातला। त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी नाना पटोलेंचं संपूर्ण दिवसासाठी निलंबन केलं। पटोलेंच्या निलंबनाविरोधात विरोधकांनी सभात्याग केला। सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या कारीत नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे। सन्माननीय सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री ज्या पद्धतीने सातत्याने शेतकऱ्याचा अपमान करतात आहे, शेतकऱ्याचा अपमान करतात अध्यक्ष महाराज, हा अपमान आता राज्यातला शेतकरी अन्नदाता सहन करणारा अध्यक्ष महाराज, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे। अध्यक्ष महाराज, ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज, आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीचं वक्तव्य हे तर अध्यक्ष महाराज अजिबात नाही चालणार। अध्यक्ष महाराज, याच्यावर कारवाई झाली पाहिजे। शेतकऱ्यांचा बळीराजाचा जर हे सरकार असेल, थोडा तरी यांना कणव असेल तर माफी मागितली असती, आणि तीच मागणी नानाभाऊ पटोलेंनी केली आणि विरोधकांनी केली, परंतु त्यांना अजिबात बोलू द्यायचं नाही। विरोधकांना ही जी काही सरकारची भूमिका आहे ही काही, आणि अध्यक्षांच्याकडे मागणी करून जर त्याला आम्हाला बोलण्याची संधी मिळत नसेल तर आम्ही शेतकऱ्यांचा आव्हान करणाऱ्या सरकारच्या विरुद्ध आम्हाला भूमिका घ्यावी लागली। आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही काय सस्पेंड केलं, काय जेलात टाकलं, काय कुठली सजा दिली तरी शेतकऱ्यांसाठी आम्ही लढू। दुर्दैव ह्या महाराष्ट्राचं असं आहे की एक सरकार आमच्या डोक्यावर जे बसलेलं आहे ते सरकार निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने बसलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या नाही। आणि म्हणूनच शेतकऱ्यांना जे आधी तुम्ही वचनं दिली, मग ती कर्जमाफीची असो किंवा कुठची असो, ती न पाळता त्यांचा अपमान करता तुम्हाला सत्ताधारी बाकांवर बसता येतं, हे आज निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने भाजपने दाखवलेलं आहे। आणि तसंच आज नाना पटोले साहेबांचं जे निलंबन झालेलं आहे ते दुर्दैवी आहे आणि त्याचा आम्ही निषेध म्हणून आज एक दिवस बहिष्कार टाकलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।